गुन्हेगारी कमी करा, चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. बीड जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ. बीड जिल्ह्याचा चार्ज घेताच अजितदादांचा दम. अजितदादांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही? अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल. सोशल मीडियावर केलेली दहशतीची रील खपवून घेणार नाही. रिव्हॉल्वर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार, अजितदादांचा सज्जड दम. धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुराव्यांचा पेन ड्राईव्ह अजितदादांच्या पीएला दिला. आमदार सुरेश धस यांचा दावा, तर धसांनी कोणताही पेन ड्राईव्ह दिलेला नाही. धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुरेश धस आणि बजरंग सोनावणेंची धनंजय मुंडेंसोबत बाचाबाची. 73 कोटींच्या बोगस बिलांबाबत लेखी तक्रार द्या, अजित पवारांनी सुरेश धस यांना सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. परळीमधल्या राखेच्या विक्रीशी माझा संबंध नाही. राखेचे ट्रक झाकून न्यावेत, प्रदूषण झाल्यास कारवाई करणार, पंकजा मुंडेंचा इशारा. जनतेनं मनसेला मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत आलंच नाही, गायब झालं. राजू पाटलांना अख्ख्या गावात एकही मत कसं नाही? राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह, ईव्हीएमवर देखील संशय व्यक्त. 1 खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात. राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं. 1.5 महिन्यानंतर राज ठाकरेंना शॉक लागला. आपल्या मुलाचा दारुण